कारंजा येथील शासकीय विश्रामगृहात 28 जुलै रोजी मनसेची आढावा बैठक व कार्यकर्ता मेळावा पार पडला। या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीवर चर्चा करण्यात आली। राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली व महाराष्ट्रामध्ये 225 ते 250 जागा लढवणार असे घोषित केले। त्याच अनुषंगाने वाशिम जिल्ह्यातील रिसोड, वाशिम व कारंजा या विधानसभा संघाचे निरीक्षण करण्याकरिता जयप्रकाश बाविस्कर माजी आमदार तथा मनसे नेते तसेच राज्य उपाध्यक्ष सचिन कदम व डी.के. म्हात्रे यांना पक्षातर्फे पाठवण्यात आले। जयप्रकाश बाविस्कर माजी आमदार तथा मनसे नेते तसेच राज्य उपाध्यक्ष सचिन कदम व डी.के. म्हात्रे यांची वाशिम जिल्हा निरीक्षक पदी नेमणूक झाली आहे। 27 व 28 जुलै रोजी वाशिम जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघ निहाय मनसेच्या पदाधिकारी व सहकारी यांच्याशी संवाद साधण्याकरिता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। तसेच कारंजा येथील शासकीय विश्रामगृहामध्ये या बैठकीचे व पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। यावेळी मतदारसंघातील शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। राज ठाकरे यांच्या स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या घोषणेमुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे व पूर्ण ताकदीशी या तिन्ही विधानसभा मनसे लढवणार असा निर्धार या मेळाव्यात सर्वानुमते करण्यात आला। राज ठाकरे यांच्या महाराष्ट्राच्या विजनकडे आकर्षित होऊन मनसेकडे इच्छुक उमेदवारांची रीक लागली आहे। वाशिम जिल्ह्यातील तिन्ही विधानसभाचा आढावा घेण्यात आला व याचा पूर्ण निरीक्षण अहवाल सन्माननीय राज ठाकरे यांच्याकडे देण्यात येईल व पुढचा पूर्ण निर्णय ते घेतील। यावेळी वाशिम जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी कारंजा मनोरा मतदारसंघामधून अमोल लुलेकर व वाशिम मंगरुळमधून गजानन वैरागडे यांचे नाव सुचविले। जिल्हाध्यक्ष राजूभाऊ खिडसे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा मेळावा यशस्वी करण्याकरिता पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले। यावेळी उपजिल्हाध्यक्ष अमोल लुलेकर, गजानन वैरागडे, ओम प्रकाश फड, कृषी सेना जिल्हा अध्यक्ष विठ्ठल राठोड, मनसे सहकार सेना जिल्हाध्यक्ष मनोज मेश्राम, कारंजा तालुका उपाध्यक्ष प्रभाकर वनारसे, संतोष चव्हाण, अमोल मिसाळ, दत्ता लवंगे, फिरोज खान, कारंजा शहर अध्यक्ष हरीश हेडा, शहर सचिव कपिल महाजन, मानोरा तालुका अध्यक्ष मनोज खडसे, तालुका उपाध्यक्ष इंदल राठोड, अनिल भारसाकडे, संजय राठोड, संतोष घोडे, शहर अध्यक्ष मानोरा महादेव भस्मे, वाशिम शहर अध्यक्ष रवी वानखडे, मंगरुळनाथ तालुका अध्यक्ष लक्ष्मण जाधव, तालुका उपाध्यक्ष केतन जागृत, वाहतूक सेना जिल्हा संघटक गजानन कडणे, वाहतूक सेना चिटणीस शुभम चिपडे, मंगरुळनाथ वाहतूक सेना सह चिटणीस श्याम कवर, वाशिम शहर उपाध्यक्ष अशोक इंगळे, गुणाजी धोंगडे, गजानन धोंगडे व इतर मनसेचे शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी जाहीर केल्यानुसार 225 ते 250 जागा विधानसभेच्या या महाराष्ट्रामध्ये लढवणार हे जाहीर केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचंड उत्साह महाराष्ट्र सैनिकांमध्ये संचारला आहे। आज आम्ही या ठिकाणी वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून दौऱ्यावर आहोत। वाशिम जिल्ह्यातल्या 3 विधानसभा मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते अत्यंत उत्साहामध्ये आणि जोमाने विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत। या ठिकाणी आम्ही बैठका घेतो आहेत आणि सगळ्यांचे मनोगत जाणून घेत आहोत आणि या ठिकाणी खूप इच्छुक उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पण आहेत आणि इतर ज्यांना राजकीय पार्श्वभूमी नाही मात्र समाजामध्ये अत्यंत प्रतिष्ठित अशाही लोकांनी या ठिकाणी संपर्क केलेले आहे आणि राज ठाकरे साहेबांतर्फे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। तद्वतच इतर पक्षाचे देखील जे इच्छुक उमेदवार आहेत तेही आमच्याशी संपर्कात आहे। या ठिकाणी कोणाला उमेदवारी द्यायची हे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे निर्णय घेतील, परंतु उत्साह मात्र खूप जोरात आहे आणि 3 विधानसभा मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार उभे राहतील आणि जोरदारपणे निवडणूक लढवतील याची मला खात्री आहे। धन्यवाद। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा